काय प्रकार रात्री घडला होता? रात्री मी माझ्या मित्राच्या दुकानावरती मागच्या 22 वर्षापासून नेहमी थांबतो, प्रसाद बुक डेपोवरती. तिथे मी उभा होता. तिथे मध्यधुंदावस्थेमध्ये कुख्यात गुंड जो आहे याचे गुटखा वगैरे पाणी वगैरे याच्या माफियागिरी करतो तो एकनाथ शंकर पाटील उर्फ गब्बऱ्या आणि एक गेंड्या आणि एक काय नाव तिथं भंगारवाला बिरसू भंगारवाला हे तिघजण आले. यांनी मला ढकलाढकली केली, मारहाण केली, ते केलं. त्याच्यानंतर खाली पाडलं आणि त्याच्यानंतर मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मी सदरील लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरील लोकांवरती आज रोजी गंभीर गुन्ह्याचे कलम नॉन बेलेबल साहेबांनी लावलेले आहे आणि त्या हिशोबाने हे केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अजून कलम वाढवण्यासाठी मी आत्ताच SP ची भेट घेण्यासाठी जळगावला निघतो आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती अजून कलम वाढले जातील. आणि एकनाथ शंकर पाटील हा गब्बर जो आहे याने माझी 4 तोळ्याची चेनसुद्धा तोडलेली आहे. त्याचं माझ्याजवळ GST सहितचं फेब्रुवारी महिन्यापासूनचं बिल पण आहे आणि ते चेन पण तो घेऊन गेलेला आहे. त्याचा पण याच्यामध्ये उल्लेख आहे, FIR मध्ये उल्लेख आहे त्याचा. असं आहे. नेमकं कारण काय होतं हे संपूर्ण मारण? म्हणजे काही नाही, त्यांच्या अंगात काल मस्ती आलेली होती. काल ते कोणतरी दारू पिऊन आलेले होते आणि हा जो पाणीवाला आहे हा पाणी माफिया आहे. हा जमिनीतून भूगर्भातून पाणी काढतो आणि जार विकतो. मध्यंतरी मी त्याला 4 महिन्यापूर्वी हा विषय सांगितला होता की तू दर वर्षाला 2 ते 3 बोरवेल मारतो, त्यामुळे गंगाराम प्लॉटचं पाणी जानेवारी महिन्यामध्ये दाटलं जातं आणि सामान्य जनता म्हणजे अस्तव्यस्त होते, पाण्यामुळे फिरते. मी स्वतः खर्चाने माझ्या घराजवळ बोरवेल केली आणि लोकांना मोफत जल सेवा मी सुरू केली. आणि मी त्याला सांगितलं की तुला जर असं काही करायचं असेल तर तू गावाच्या बाहेर कर. त्याच्या कुणकुमी त्याबद्दल त्या मनात होती म्हणून तो दारू पिऊन आला आणि 4 जण सोबत घेऊन आला. आणि या लोकांना मी कायद्याने अद्दल घडवण्याशिवाय राहणार नाही. यांना सजा लागेल म्हणजे लागेल. आज नाही 2 वर्षांनी लागेल, 5 वर्षांनी लागेल, ते लागेल. याच्यामध्ये जे कलम लावलेले आहे हे साहेबांनी गंभीर स्वरूपाचे कलम लावलेले आहे आणि अजून याच्यामध्ये कलम वाढवण्यासाठी मी आत्ताच SP साहेबांकडे जळगावला निघालेलो आहे. SP साहेबांशी माझं फोनवरती बोलणं पण झालेलं आहे. त्यांची अपॉइंटमेंट पण घेतलेली आहे येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये. आणि रात्रीपासून हे फरार आहे हे आरोपी. यांना साहेबांनी कॉलसुद्धा केला होता. PI साहेबांनी त्यांचे मोबाईल स्विच ऑफ येत आहे, आधी येतो असं सांगितलं आणि नंतर यांनी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेलं आहे. तर ही दादागिरी गुंडगिरी जी गंगाराम प्लॉटमध्ये चालू आहे ही संपवावी असं माझं पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे. भुसावळ नगरीतच लक्झरी बंगलोज. नाहाटा कॉलेज पासून अगदी हाकेच्या अंतरावरती वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तम व सुनियोजित लक्झरी साईज बंगलोज. कॉलनीच्या अंतर्गत डांबरी रस्ते, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी गटारीचे सुयोग्य नियोजन, प्लॉटच्या अगदी समोरच PVC पाईपलाईन, कॉलनीसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक DP व स्ट्रीट लाईट, 4ही बाजूंनी वेल डेव्हलप कॉलनी या संपूर्ण सुखसुविधा युक्त लक्झरी बंगलोजसाठी आजच संपर्क साधा. आमचा संपर्क क्रमांक आहे 9226890979. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.